आय अंडरस्टँड तुमच्या काय बरं म्हणतात ते महाभयंकर अशा तुम्हाला टेन्शन मध्ये टाकायचा उद्योग जनरली केमिस्ट्रीच्या लेक्चर्स मध्ये होत असतो असं मला फार वाटतं. मला खरं खरं सांगा तुम्हाला हे समजतं का कंटाळा येतो का काहीतरी भयंकर चाललंय असं वाटतं? खरं सांगा म्हणजे त्याप्रमाणे मग आपण चेंजेस करूया. समजतं मॅम. समजतं ना? ठीक आहे. बघा काही काही कन्सेप्ट यातल्या सोप्या नाहीयेत. हे मी स्वतःच तुम्हाला सांगते की हे सोपं नाहीये, हे एकदा वाचून येणार नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. त्याच्यामुळे ते तर मी तुम्हाला स्वतः सांगू शकते कारण की 11वीला अचानक नवीन गोष्टी बदललेल्या आपल्याला डायजेस्ट पटकन होतातच असं नाही. त्याच्यामुळे थोडासा त्याचा त्रास होतो सुरुवातीला, पण नंतर 2-4 वेळा वाचलं की समजतं आपण. तुम्हाला मला परत इंडेक्स दाखवायची आहे कारण काय काय पुढच्या गोष्टी किती सोप्या आहेत. म्हणजे 11वीचं सगळंच पुस्तक असं डेंजरस आहे का? तसं नाहीये. तुम्हाला दाखवते मी. म्हणजे आताचा पुढचा जो आपल्या धड्याचा भाग आहे ना, तो कनेक्टेड आहे हे तुम्हाला लक्षात येईल बघा. आपण आतापर्यंत पहिले 3 लेसन आपले जे झालेत ना, त्याच्यातल्या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी, कठीण गोष्टी सगळ्या आता आपल्याला माहिती आहेत. पहिल्या 3 लेसन मधल्या 1, 2 आणि 3. ह्यातला सम अनालिटिकल टेक्निक्स हा तर सगळा थिअरी लेसन आहे. याच्यामध्ये मोल कन्सेप्ट, मोलार कन्सेप्ट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बेसिक केमिस्ट्री खूपच सोपा धडा. हा थिअरीचा धडा आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम जो आपण आता करतोय ना, तो धडा मिक्स आहे. मिक्स म्हणजे त्याच्यामध्ये थिअरी पण आहे आणि कठीण गोष्टी पण आहेत. दोघांचं मिक्सचर आहे, म्हणून मी याला स्टार करते. केमिकल बॉन्डिंग हा धडा सोपा आहे. ट्रस्ट मी, हा धडा खूप सोपा आहे. तुम्हाला एकदा स्ट्रक्चर ऑफ ॲटम समजलं की केमिकल बॉन्डिंग आपोआप समजेल. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आता आपण जे करतोय ना, की त्या ऑर्बिटलचे शेप कसे असतात, बॉन्ड्स कसे बनतात, याच गोष्टी पुढे येणार आहेत केमिकल बॉन्डिंग मध्ये. म्हणजे केमिकल बॉन्डिंगच्या आपल्या पुढच्या धड्यामध्ये काय झालं रे? मी आता शेअर केलेलं तुम्हाला दिसलं नव्हतं का? आता दिसतंय का? बर, तर ह्या केमिकल बॉन्डिंगच्या धड्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटमचं ऍप्लिकेशन आहे. जसं या धड्यामध्ये सेकंड लेसनच्या कन्सेप्ट तिसऱ्या धड्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये होत्या, म्हणून दुसरा धडा कठीण वाटत होता कारण तिसऱ्यामध्ये त्याचे इन्स्ट्रुमेंट्स आणि थिअरी होती. सगळी माहिती हिस्ट्री बिस्ट्री ऍडिशनल गोष्टी खूप आहेत. त्या बोरचं मॉडेल, हायड्रोजन स्पेक्ट्रम, हे काहीच केमिकल बॉन्डिंग मध्ये येणार नाही. हे डायरेक्ट ऍप्लिकेशन आहे. मेरा नेटवर्क तो बहुत स्टेबल है, अच्छा खासा स्ट्रॉन्ग नेटवर्क है. जस्ट 1 सेकंड, लेट मी चेक मैम. अच्छा 2 मिनट में मेरा ना ये चेंज कर देती हूँ. आप प्लीज देखिए मेरी रही है मैम अभी ठीक से? हाँ, अभी आपकी वीडियो नहीं आ रही है, आवाज क्लियर है. हाँ मैंने बंद किया था, अब मैं शुरू करती हूँ. आवाज भी हाँ ठीक है, अब मैं मेरा वीडियो भी ऑन कर देती हूँ. और मैम मैं बोल रही थी ना, ठीक है. एक्चुअली मुझे दूसरी मीटिंग कनेक्ट करनी है तो मैं यहाँ से ना एग्जिट कर रही हूँ. अगर कुछ भी प्रॉब्लम होता है ना तो आप मेरे को डायरेक्टली कॉल कर लीजिएगा और इन लास्ट का रिकॉर्डिंग ऑफ कर दीजिएगा प्लीज. श्योर. ओके, थैंक यू. चलो, थैंक यू फॉर टेलिंग मी. मैंने नेटवर्क चेंज कर दिया. ठीक आहे, चलो ओके. चला आता स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा जो आपला जो आहे तो शेवट आलाय आणि हाच शेवट पुढच्या धड्यामध्ये कंटिन्यू होणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, पुढचा धडा खूप सोपा आहे. रेडॉक्स रिएक्शन्स मध्ये थोडंसं डोकं लावावं लागेल, पण तो कठीण नाहीये. इट्स ऑल सिम्पल. फक्त जेवढे लोक डावीकडे तेवढे लोक उजवीकडे, हा रूल आहे ना आपला बॅलन्सिंगचा, त्याचं ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये. मॉडर्न पिरियॉडिक टेबल, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1, 2, 13, 14, 15 हे तीनही धडे जे आहेत ना, हे खूप चांगले आहेत. खूप चांगले धडे आहेत. हे काहीच डोक्याला ताप तुम्हाला देणार नाहीत. उलट तुम्हाला एलिमेंट्सची माहिती करून देतील. आणि त्याच्यामधलाच एक कनेक्टेड धडा आहे हा, न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी. हे सगळे एफ ब्लॉक एलिमेंट्स खालच्या पट्टीमधले आहेत ते. ठीक आहे. ऍक्टिनाइड्स आणि म्हणजे ती ऍक्टिनाइड्सची सिरीज आहे ना, लॅन्थेनाइड्स, ऍक्टिनाइड्स, त्यातली खालची सगळ्यात पट्टी आहे ती रेडिओ ऍक्टिव्हिटी वाली पट्टी आहे. तर ते पिरियॉडिक टेबलमध्ये तिथे कनेक्ट होतं. ठीक आहे. स्टेट्स ऑफ मॅटर, ऍडझॉर्प्शन कोलॉइड हे कनेक्टेड आहेत. केमिकल इक्विलिब्रियम आपल्या रेडॉक्स रिएक्शनला मॅच करेल, तिकडे जाईल. हायड्रोकार्बन्स आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, आता हा धडा वेगळाच आहे. हायड्रोकार्बन सोपा आहे, आपल्याला मागच्या वर्षी होतं, त्याची एक स्टेप वरची आहे. काहीही पुढचे धडे कठीण नाहीये. म्हणजे असं काही
काय केलंय आपण असं नाही. आता ह्या धड्यांमध्ये बघा, दुसऱ्या धड्यामध्ये आणि ह्या चौथ्या धड्यामध्ये आपल्याला थोडंसं फिजिकल केमिस्ट्री होतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट होत्या ना वरच्या, ते लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन होते. आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये स्क्रॉडिंजर इक्वेशन होतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतात. म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री ह्याच्यामध्ये येतात. सो ह्या सगळ्या प्युअर कन्सेप्ट नाही आहेत केमिस्ट्रीचे. त्याच्यामध्ये कुठे कुठे काय काय अशा टाकलेले आहेत बॉम्ब फिजिक्सचे. त्याच्यामुळे ते समजत नाही की हे कुठून आलंय. त्याचं कनेक्शन फिजिक्समध्ये खरं तर. आणि तिकडनं हे सगळे फिजिसिस्ट होते ज्यांनी ह्या टर्मिनॉलॉजीज केमिस्ट्रीमध्ये आणल्या, म्हणून ह्या गोष्टी पूरक झाल्या. पण जसं मी तुम्हाला म्हणलं, आपल्या पुस्तकाच्या खूप बाहेरच्या गोष्टी आहेत त्या. आपल्याला एवढूसच दिलेलं आहे, म्हणजे एक पीस दिलंय फक्त. अख्खा पक्षी दुसरीकडे एका फांदीवर जाऊन बसला असं समजा तुम्ही. सो आपल्याला एका फटक्यात ते का नाही समजत, कारण की त्याचे कनेक्शन दुसरीकडे जोडलेले आहेत. ते कदाचित तुमच्या फिजिक्सच्या एखाद्या धड्यामध्ये तुम्हाला असतील तर तुम्हाला ते समजतील. ठीक आहे. पण हे तुम्हाला सांगायचं कारण हे होतं की आपला जो मुद्दा आहे, म्हणजे मागच्या वेळेला आपण जे बघितलं होतं शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, इथे आलो होतो ना, तिथे आपण सुरू केला होता आपला कन्सेप्ट तो. तर आता त्याला आपण पुढे जेव्हा कंटिन्यू करू तर तुम्हाला लक्षात राहील की हे का चाललंय. कळलं. आणि परत मी तुम्हाला सांगते, तुम्ही युट्यूबवर याचे व्हिडिओज बघू शकता, ॲनिमेटेड व्हिडिओज. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे ना खूप चांगले आणि रिअल एक्सपिरियन्सेस मिळतील. डी ब्लॉकचे शेल्स कसे फिरतायत, सब शेल्स कसे येतात, सो ते तुम्हाला मुव्हिंग याच्यामध्ये चांगलं दिसतं. असे मला जर काही व्हिडिओ सापडले तर मी तुम्हाला नक्की ग्रुपवरती शेअर करते. ठीक आहे. आता आपण लेसनकडे जाऊया. आणि भरपूर काय काय आपण याच्याबद्दल बोललोय, ते स्किप. ॲटॉमिक, सब ॲटॉमिक स्ट्रक्चर्स, रुदरफोर्ड वगैरेचे एक्सपेरिमेंट, मग आयसोबार्स वगैरे, मग आला आपला बोहरचा मॉडेल. बरोबर. हा बोहरचा मॉडेलने तर आपलं डोकं खराब केलं होतं. कारण काय, त्याच्यात नुसतंच ॲटॉमिक मॉडेल नाहीये, त्याच्यामध्ये 100 गोष्टी आलेल्या आहेत. वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी आलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रॉपर्टीज आल्या, पार्टिकलच्या प्रॉपर्टीज आल्या, लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन पण त्याच्यामध्ये टाकलाय. मग त्याने सगळ्याची भेळ केली. लोकांनी वेगवेगळे स्टॉल मांडले होते, त्या सगळ्यांचं एकत्र करून त्या नील्स बोरने त्याची एक भेळ बांधली, भेळेचं दुकान. आणि त्याचे पॉस्च्युलेट्स दिले. मग त्याच्यानंतर या बोहरच्या मॉडेलच्या नंतर पूर्ण ॲटॉमिक स्ट्रक्चर परफेक्ट नाहीये हे परत आलं. मग त्याच्याकरता आलं स्क्रॉडिंजर इक्वेशन. म्हणजेच काय, आता आपण फिजिकल क्वांटम फिजिक्सचा अभ्यास करतोय, क्वांटम केमिस्ट्रीचा अभ्यास करतोय. म्हणजेच काय, फिजिकल केमिस्ट्री. तर ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं की आपला जो क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम आहे, त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी बघतो. एक आहे अनसर्टनिटी प्रिन्सिपल आणि दुसरं आहे स्क्रॉडिंजर इक्वेशन. ठीक आहे. म्हणजे वेव्ह इक्वेशन. आणि अनसर्टनिटी प्रिन्सिपल काय सांगतं की तुम्ही एकाच वेळेला एखाद्या ॲटमला जेव्हा स्टडी करता तेव्हा त्याची एक्झॅक्ट मोमेंटम किंवा त्याची पोझिशन तुम्ही नाही सांगू शकत. ठीक आहे. तर ते आहे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी आणि अनसर्टनिटी, दोघांचं मिक्सचर. ठीक आहे. स्क्रॉडिंजरने काय सांगितलं होतं, फंडामेंटल इक्वेशन ऑफ क्वांटम मेकॅनिक्स विच इनकॉर्पोरेट्स वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. त्या स्क्रॉडिंजरच्या इक्वेशनला त्याने काय सांगितलं होतं, वेव्ह आणि पार्टिकलची ड्युअलिटी, वेव्ह पण आहे आणि पार्टिकल पण आहे. आणि अनसर्टनिटी मध्ये काय आहे, ते तुम्ही नाही सांगू शकत नक्की इलेक्ट्रॉन इथे आहे का, इथे आहे का, इथे आहे. एक तर जागा चुकेल किंवा त्याची वेलोसिटी सांगायची चुकेल. कारण काय, तुम्ही कसं बघणार, विथ द हेल्प ऑफ लाईट. अँड लाईट इटसेल्फ इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. इट्स अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऑफ रेडिएशन. बरोबर ना. लाईट कम्स फ्रॉम सन टू अर्थ थ्रू व्हॅक्यूम. इट डझंट नीड एनी मीडियम. म्हणजेच ते एनर्जी आहे आणि ते तिकडनं इकडे येते आणि ते तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये, स्पेक्ट्रोस्कोपमध्ये तुम्हाला, यू आर लुकिंग ॲट अन ॲटम. आणि वेन यू विल लुक ॲट द ॲटम, यू आर पुटिंग दॅट एनर्जी. लाईटातच तुम्ही बघणार त्याला. सो दॅट एनर्जी विल डिस्टर्ब आयदर इट्स पोझिशन ऑर इट्स मोमेंटम. म्हणून यू कॅन्ट फाइंड इट एक्झॅक्टली ॲट वन प्लेस. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही नाही सांगू शकत, सायमल्टेनियसली नाही सांगू शकत तुम्ही एकाच वेळेला. यू हॅव टू आयदर डिसाइड, एक तर जागा कळेल किंवा त्याचं मोमेंटम कळेल, असं त्याने सांगितलं. ठीक आहे. आता त्या स्क्रॉडिंजर इक्वेशन मधनं 3 वेगवेगळ्या प्रकारचे क्वांटम नंबर आले. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिम्युथल क्वांटम नंबर आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर. ठीक आहे. ह्या सगळ्यामधनं आपल्याला त्यांचे शेल्स कशा असतात इथपर्यंत आपली गोष्ट आली होती. प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा n=1, म्हणजे KLMN हे जे काही आहेत ना, के शेल, एम शेल, एन शेल, हे KLMN वाले जे आहेत ना, ते आहेत प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स.
which are given by n is equal to 1, 2, 3, 4 principal. They are the deciders. ही शेल आहे. त्या शेलच्या आजूबाजूला आता बऱ्याच शेल्स असतील. त्यातली दुसरी असते ॲझिम्युथल. ठीक आहे. दुसरी असते ॲझिम्युथल आणि तिसरी असते मॅग्नेटिक आणि चौथी असते स्पिन. स्पिन म्हणजे एकतर अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज. आता हे सगळं ऍप्लिकेशन आहे. आताच्या लेक्चरमध्ये तुम्हाला या सगळ्याचे पुढे फॉर्मॅट दिसतील. शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. KLMN हे चित्र पण आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की प्रत्येक ऑर्बिटलचा एक शेप आहे. 1s आणि 2s. 1s बघा कसं आहे, मध्यभागी जिथे डेन्स आहे तिथे इलेक्ट्रॉन्स असण्याची शक्यता जास्त आहे. 2s मध्ये हा 1s चा सर्कल आहे, मध्ये परत जागा कमी आणि हा 2s चा सर्कल, म्हणजे इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता इथे आहे जास्त. यामधल्या दाट किंवा बाहेरच्या दाट अशा त्या स्पेस मध्ये द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग इलेक्ट्रॉन इज मच मोर. ओके, बिकॉज these are energy levels. So wherever the higher energy, there is the possibility to get the electron. असं त्याचं वर्णन करता येतं आपल्याला. नाव हा टेबल आपण मागच्या वेळेला बघितलेला होता. ठीक आहे. आणि हे पण आपण मागच्या वेळेला इक्वेशन बघितलं होतं की व्हॉट इट इज. नाव शेप्स ऑफ 1s and 2s orbitals. See, figure 4.7b shows the boundary surface diagram of atomic orbitals 1s and 2s which are spherical in shape. Here, a boundary surface is drawn in space for an orbital such that the value of probability density psi square is constant and encloses a region where the probability of finding electron is typically more than 90%. Such a boundary surface diagram is a good representation of shape of an orbital. म्हणजे हा 1s इज अ स्मॉल बॉल. या स्मॉल बॉल मध्ये एवढा एरिया आहे ज्याच्यामध्ये यू विल गेट द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एन इलेक्ट्रॉन. 2s इज अ बिगर बॉल. इट्स अ स्फेरिकल एनर्जी लेवल. सो देयर इज अ प्रॉक्सिमिटी ऑफ गेटिंग इलेक्ट्रॉन and that is the area of 2s. 1s is smaller, it is inside. 2s is slightly bigger around it. So 1s is surrounded by 2s. 1s is a shell. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात इथे कुठेतरी. 2s is around it. तिथे इलेक्ट्रॉन्स असतात कुठेतरी. I will show you a small thing in some time. Wait. To make you understand how these shells are. ठीक आहे. Now 2p x y z हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं, राईट. एक्स वाय झेड हे 3 डायमेन्शन, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, या तिघांचे इंटरसेक्शन जिकडे त्या 0 वर होतं. तर 0 इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस 3 रेज, एक्स रेज, वाय रेज अँड झी. एक्स वाय झेड 3 ऍक्सिस वेअर दे विल इंटरसेक्ट, दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट. त्या पॉइंटलाच तुम्ही एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस मध्ये 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 जेव्हा टाकाल तर पी एक्स कुठे असेल बघा. पी एक्स आहे एक्स वरती, पी वाय आहे वाय वरती, पी झेड आहे झेड वरती. असे तुमचे एक्स वाय झेड म्हणजे 2p एक्स, 2p वाय, 2p झेड असे 3 सब ऑर्बिटल्स असतात. कसले आहेत हे. आता 2s हा ऑलरेडी एक मोठा सर्कल आहे. याच्या नंतर 3 छोटी छोटी पिल्ल आहेत तिकडे. म्हणजे समजा आय एम ड्रॉइंग इट हिअर नाउ टू मेक यू अंडरस्टँड. समजा हे मी काढलं एक्स वाय आणि झेड ऍक्सिस. हा आहे 2s. ऑलरेडी इथे इलेक्ट्रॉन असणार एस शेलचे. आता मी 2p एक्स काढला तर माझा एक्स ऍक्सिस इथे आहे ना, तर इकडे आणि इकडे एक्स, इकडे आणि इकडे वाय, इकडे आणि इकडे झेड. म्हणजे सेकंड शेल मध्ये स्फेरिकल एस तर आहेच, पण अशा पण 3 रस्त्यांवरती पी एक्स, पी वाय, पी झेड, 2p एक्स, 2p वाय, 2p झेड अशा रस्त्यांवरती सुद्धा मला तो इलेक्ट्रॉन सापडू शकतो. 2s मध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. 100% 2च इलेक्ट्रॉन तिथे असू शकतात. नॉट मोर दॅन दॅट, पॉसिबलच नाही. एस ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, तेवढ्यातच त्याचं पोट भरतं. इट कांट अकोमोडेट मोर इलेक्ट्रॉन्स. मग बाकीचे इलेक्ट्रॉन जातील कुठे सेकंड शेल मधले. दे आर ऑन दिस अदर पाथ्स. हे 3 एक्स वाय झी. आता एका शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. म्हणजे एका शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 शेलमध्ये किती झाले, 6 इलेक्ट्रॉन. बरोबर. म्हणून सेकंड शेलची कॅपॅसिटी आहे 6, बिकॉज
2s मध्ये आता बघा आपण कसं लिहितो, 2s 2 इलेक्ट्रॉन आणि 2p 6. अरे आय वॉन्ट इरेजर. हे तुम्हाला आता समजेल. हे आता आपण लिहूया. 2s आणि 2p. 2p मध्ये किती येतील? 6. असे टोटल केले तुम्ही तर सेकंड शेल मध्ये किती आले? 8. आणि 8 काय आहे? ऑक्टेट. समजलं? जेव्हा आपण म्हणतो 2, एनी ॲटम सिमिलर टू हायड्रोजन विल ट्राय टू कम्प्लीट इट्स ड्युप्लेट, बिकॉज 1s शेल मध्ये, हे 1s आहे ना, 1s स्मॉल इलेक्ट्रॉन्स, स्मॉल ॲटम्स विल ट्राय टू बी लाईक हेलियम. तर हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते 4he2 आहे. 4 is the atomic mass, 2 is the atomic number, and everybody will try to be like helium. So they will try to get 2 electrons, and 2 electrons are sufficient in one shell of s orbital. बरोबर आहे. s शेप मध्ये 2च इलेक्ट्रॉन्स बसतात, एक अप एक डाऊन. संपलं. 1s ड्युप्लेट कंप्लीट. आता 2s मध्ये, ह्या मोठ्या बॉल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. आता इथले इलेक्ट्रॉन ना मी लाल रंगाने दाखवते, 2 मधले. ह्याच्यामध्ये इथे 1 इलेक्ट्रॉन आणि इथे दुसरा इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हे कोणते आहेत? हे 2s2 चे इलेक्ट्रॉन आहेत. आणि उरलेले आता 6 पैकी समजा 5 इलेक्ट्रॉन आहेत त्या एका कोणत्या तरी ऍटम मध्ये. आपण बघूया. तर मध्ये 5 कुठे मावायचे आपण? त्याला आता जागा आहे. एक तर इथे असेल, इकडे असेल, इकडे असेल, इकडे असेल. झाले 1 2 3 4 5 झाले. समजलं? 2x 2p म्हणजे 2x 2px 2py 2pz असे ते p ऑर्बिटलचे 3 सबशेल आहेत. सब शेल, शेलचे स्मॉलर पार्ट्स, शेलचे सब शेल्स. ठीक आहे. किंवा ऑर्बिट्सचे सब ऑर्बिट्स असं तुम्ही म्हणू शकता. हे झालं p ची स्टोरी. नाउ लुक ॲट द स्टोरी ऑफ d ऑर्बिटल्स. d ऑर्बिटल्स कुठून सुरू होतात? थर्ड पिरियड पासून सुरू होतात. बरोबर. तर थर्ड याच्यामध्ये आता बघा, 1s चा एक सर्कल आहे, 2s चा एक सर्कल म्हणजे स्फेरिकल, 2s चे एक, 2p हे y हा, 2p z, 2p x. इथपर्यंत ऍटम कुठे आहे? 1s 2s. प्रिन्सिपल नंबर KL म्हणजे K फर्स्ट शेल, L दुसरी शेल. इथपर्यंत ऍटम एवढाच आहे. जेव्हा तिसरी शेल येते, नाउ आय एम ड्रॉइंग थर्ड शेल विथ ग्रीन ना, पे अटेन्शन. थर्ड शेल, दिस इज युअर थर्ड शेल. हा झाला तुमचा 3s. सगळे वर्टिकल्स आहेत ना, सॉरी वर्टिकल म्हणजे स्फेरिकल्स आहेत, ते एस शेप असतात. ठीक आहे, एस. आता ह्याच्या बरोबर 5 प्रकारचे डी ऑर्बिटल्स, सब ऑर्बिटल्स येतात. कसे? हे XY Z च्या मध्ये मध्ये आहेत. हा असा, असा आणि असा. मध्ये मध्ये नाही, त्याच्यावरती आहेत, सॉरी त्याच्यावरती आहेत. मग ह्याच्यामध्ये जी जागा उरलेली आहे, त्यामध्ये जी जागा उरली आहे त्याच्यामध्ये आता आपले एस येणार. कसे येणार? कोणत्या रंगाने काढू? ह्याच रंगाने डार्क काढूया आपण. एक्स, आता मी इथे लिहून टाकते ऍक्सिस एक्स, वाय आणि झेड. एक्स आणि झेडच्या मध्ये एक ऑर्बिटल, असंच डंबेल, याला डंबेल शेप म्हणतात. या दोघांच्या मध्ये एक ऑर्बिटल, या दोघांच्या मध्ये एक ऑर्बिटल, या दोघांच्या मध्ये एक ऑर्बिटल. मग हे मध्ये आहेत ना, मध्ये असले की त्यांचं नाव काय येणार आहे? DXY. एक्स आणि वायच्या मधले. बघा, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. हा एक्स इकडे चाललाय, हा वाय इकडे चाललाय. एक्स आणि वायच्या मधले आहेत ते. एक्स आणि झी, हा आहे एक्स, हा आहे झी, यांच्या मधले आहेत ते. मग आहे वाय आणि झी, वाय आणि झी यांच्या मध्ये आहेत. मग काय उरलं? DX² - Y².
हे सगळं करून एक्स आणि वाय ला ओव्हरलॅप करणारे, पण px pyच्या वरती. px आणि py ला दाबून नाही टाकणार, ते जिथे आहेत ते आहेत. सेकंड शेल मध्ये ते आहेत ऑलरेडी. थर्ड शेलचे पण p आहेत, 3p 6 ऑलरेडी आहेत, त्याच्यावर d आहेत. म्हणजे तुम्ही आता विचार करा की ही रचना अशी आहे, एक बॉल, त्याच्या भोवती काहीतरी तुम्ही स्ट्रक्चर काढल्यात, रिंग लावल्यात, दुसरा बॉल ठेवला, त्याच्या भोवती त्याच सगळ्या रिंग, आणखीन वेगळ्या 5 रिंग, तिसरा बॉल ठेवला, त्याच्या मधली तो बॉल एक, मधल्या 3, वरच्या 5, आणखीन 7 अशा रिंग्स तुम्ही लावत 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 जाताय. तर तुम्ही का करताय? दिस इज द एरिया इन विच यू विल गेट द इलेक्ट्रॉन्स. जसं ॲटम मोठा होत जाईल तशी ती नंबर वाढत जाईल. नंबर ऑफ ऑर्बिटल्स विल गो ऑन इन्क्रीजिंग. इलेक्ट्रॉन्स मावणार कुठे नाही तर ना, दे should have some space and that space is this orbitals. ठीक आहे. आता understand this. There are 5 orbitals associated with d subshells designated by dxy, dyz, dxz, dx square minus y square and dz square. हा dz square जो आहे ना, हा z ऑर्बिटल वरती असतो असा, आणि त्याचा शेप बघा कसा आहे. हा डम्बेल आणि मध्ये एक डिस्क आहे. ठीक आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या एरियामध्ये डी झेड स्क्वेअरचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते असतील. हे शोधलेत बरं का लोकांनी, ह्या एनर्जी लेवल शोधलेल्या आहेत. नाउ बट देअर रिस्पेक्टिव्ह साइज अँड एनर्जीज आर लार्ज or they are said to be more diffused. बघा, the shapes of 4d, 5d, 6d orbitals are similar to those of 3d orbitals, but their respective size and energies are large or they are said to be more diffused. जसं थर्ड शेल मध्ये 3s, 3p, 3d आहे, तसंच 4 मध्ये पण 4s, 4p, 4d हे आहेत. पण जसा ॲटम मोठा होतो and as we go away from the nucleus, the energy of the orbitals increases. So they have more energy, right? And the size also increases, कारण तुम्ही न्यूक्लियस पासून लांब जाणार, so your radius will increase. As the radius will increase, the energy also will increase. Electron which is nearer to the nucleus will have the least energy. It is bound to the positive force of the nucleus. Protons are pulling it. But as and how you go away from the nucleus, the electron will have more energy, right? Because it is free to move in his space. बघा ना, आपल्याला पण एकदम टेन्शन वाल्या लोकांपासून थोडं लांबच राहायला आवडतं ना. Who likes to be with the people who keep on scolding and looking at you constantly. So same is in the case of electrons, right? Now next is energies of orbitals. The energy of an electron in the hydrogen atom or hydrogen-like species is determined by the principal quantum number alone. This is because the only interaction in these species is attraction between the electron and nucleus. An increasing order of energies of orbitals in the hydrogen atom is given by. Now, this is all about d block, okay? We haven't given f block, right? There's no mention of f block, but yes, f blocks have 17 suborbitals. All right. I'll share that video with you. I'll get it from somewhere to show you how these electrons look like. Okay. Energies of orbitals. The energy of an electron in the hydrogen atom or hydrogen-like species is determined by the principal quantum number alone. It's a very small atom, has just one shell, just one proton, one electron. So it has just one shell of S is equal to 1 or N is equal to 1, principal quantum number 1, and K is the first shell. This is because the only interaction in this species is attraction between the electron and nucleus. एकच प्रोटॉन, एकच इलेक्ट्रॉन आणि त्याचं एवढंच जग, त्याच्यामध्ये त्यांचं अट्रॅक्शन संपलं की आणखीन कशाला क्रिटिकल करायचं त्याला. इट्स अ व्हेरी स्मॉल ॲटम. सो त्याच्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, n is equal to 1. An increasing order of energies of orbitals in the hydrogen atom is given by 1s ची एनर्जी कमी आहे 2s पेक्षा. 2s ची एनर्जी is equal to 2p, which is smaller than 3s, which is equal to 3p, is equal to 3d. मग which is lesser than 4s, which is equal to 4s, 4p, 4d and 4f. याचा अर्थ काय आहे? The least energy is of the first shell.
and the highest energy is of the higher shells. Of course, the shapes of the concerned s, p, d, f orbitals are different, as described earlier. The orbitals with the same energy and the corresponding wave function being different are called as degenerate orbitals. See, the orbitals with the same energy and the corresponding wave function being different are called as degenerate. ह्या 3 s म्हणजे थर्ड शेल मधले s, p, d यांची एनर्जी सेम आहे, विच इज मोर देन 2p बट लेसर देन 4. 2 पेक्षा जास्त पण 4 पेक्षा कमी अशी 3ची त्या एनर्जी आणि त्या तिघांचे पण 3 टाइप्स आहेत s, p, d. त्यांना आपण म्हणतो डिजेनरेट ऑर्बिटल्स. हे थर्ड मधले सगळेच एस घ्या, पी घ्या, डी घ्या, पण त्या सगळ्यांना आपण डिजेनरेट ऑर्बिटल्स असं म्हणतो. Thus, in hydrogen atom, 2s and 2p are degenerate orbitals. In multi-electron atoms, there is mutual repulsion among the electrons. बघा. Thus, in hydrogen atom, 2s and 2p are degenerate orbitals. 2s and 2p काय आहेत? Degenerate orbitals. In multi-electron atoms, there is mutual repulsion among the electrons. Multi-electron atom. मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे एखाद्या ऍटम मध्ये खूप जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर देर इज म्युच्युअल रिपल्शन अमंग द इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होतं ना. देअरफॉर डिपेंड्स बोथ ऑन द एनर्जी. अच्छा, the energy of an electron in a multi-electron atom therefore depends both on the principal quantum number n and azimuthal quantum number L. The lower the sum n plus L of the orbital, the lower is its energy. If two orbitals have the same n plus L, म्हणजे तुमचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि अझिमुथल क्वांटम नंबर या दोघांचं ऍडिशन केल्यावरती जी काही टोटल येते ती ज्याची जास्त त्याची एनर्जी जास्त. बरोबर. If two orbitals have the same n plus L values, then orbital with the lower value of n is of lower energy. This is called n plus L rule. बघा, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. If two orbitals have the same n plus L values, then orbital with the lower value of n is of the lower energy. म्हणजेच काय, 1 ची एनर्जी कमी आहे 2 पेक्षा, 2 ची एनर्जी कमी आहे 3 पेक्षा, 3 ची एनर्जी कमी आहे 4 पेक्षा. हेच लक्षात ठेवायचं. जरी 2s आणि 3p यांची एनर्जी सेम असली तरी पण 2s चा नंबर कमी आहे म्हणजे ह्याची एनर्जी 3 पेक्षा कमी समजली जाईल. याचा लक्षात घेण्याचा उद्देश हाच आहे. फ्रॉम दी n plus L rule, the increasing order of energy of orbitals in multi-electron atoms can be written as. आता हे काय आहे? ओ माय गॉड. हे भरायचं कसं? एनर्जी कशी ठरवायची? हे एकदम सोपं आहे. Trust me, I'll tell you the idea to remember this. And if this comes in your paper, you are very lucky because it's very simple to draw. I'll tell you how. आधी हे काय आहे बघा. ह्यांची एनर्जी लेवल 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s, 4d, 4p, 5s एका रांगेत आहेत ते सगळे. हा, 1s मध्ये एकच शेल आहे, 2s दोन्ही एकत्र आहेत, 3च्या 3s आणि 3p आणि मग 4s आणि मग त्याच्यानंतर 3d शेल येते, मग 4p आणि मग 5s, मग 4d, 5p. इथं सगळं कन्फ्युजन आहे बघा, कशानंतर काय कशानंतर काय. 1-2 पर्यंत ही गोष्ट बरोबर चालते, नंतर सगळं उलटे सुलटे. लक्षात कसं ठेवायचं? दॅट्स अन आयडिया, आय विल टेल यू. बट बिफोर दॅट, व्हॉट इज गिवन हिअर? इन अ मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम, electrons occupy different orbitals. The lowest total electronic energy corresponds to the most stable, that is the ground state of an atom. The orbital wise distribution of electron in the ground state can be understood from what is called as Aufbau principle. Aufbau. Aufbau. It's his name. It's a German word meaning building up. किती कठीण आहे. बिल्डिंगला बिल्डिंग नाही म्हणत ते, जर्मन लँग्वेज मध्ये Aufbau प्रिन्सिपल म्हणतात, बिल्डिंग बनवणं. द बिल्डिंग अप ऑफ ऑर्बिटल मीन्स फिलिंग अप ऑफ ऑर्बिटल्स विथ इलेक्ट्रॉन्स इन द ग्राउंड स्टेट ऑफ एन ॲटम. हे सगळं जे बोलतोय ना आपण, हे त्या ॲटमच्या ग्राउंड स्टेट बद्दल बोलतोय. वेन इट इज नॉट एक्साइटेड. तुम्हाला हायड्रोजन ॲटमचं स्पेक्ट्रम आठवत असेल, then there was a discussion that when we excite an electron, when we excite an atom from the ground state, it gets the energy and then it goes to the higher energy level, right? So this is about the ground state energy. It's all about the normal atom which is roaming around. त्याला कोणतंच टेन्शन नाहीये.
अशा ऍटम मधल्या एनर्जी लेवल कसल्या ऑर्बिटल्सच्या हे आपण आता शोधणार. आता मी जे काही सांगणार आहे ना, डोळे, डोकं, कान सगळं उघडून ऐकायचं. अतिशय महत्वाचं आहे. खूप सोपं आहे. एकदा कळलं की तुम्हाला समजेल हे कसं भरायचं. हे भरण्याची एक ट्रिक आहे. एका रांगेमध्ये 1s, 2s, 3s, 4s, 5s, 6s, 7s 1 ते 7s शेल असतात. लिहून टाकायचे. कसे? 1s, 2s, 3s, 4s, 5s, 6s, 7s. हे झाली आपली उभी लाईन लिहून झाली. मग 1 मध्ये पी शेल नाहीये. देर इज नो पी शेल. ही जागा ब्लँक ठेवायची. 2s नंतर काय येतो? 2p. 2p नंतर 3p, 3p नंतर 4p, 4p नंतर 5p, 5p नंतर 6p, 7p. दुसरी उभी लाईन झाली. थर्ड मध्ये, सेकंड मध्ये डी शेल नाहीये, काहीच लिहायचं नाही. थर्ड वरून सुरू करायचं. 3D, 4D, 5D, 6D, 7D काढू शकता. इथे जागा ब्लँक आहे, इथे तुम्ही डी काढू शकता आणि खाली एफ पण काढू शकता. ठीक आहे. 6D नंतर इथे काय येणार आहे तुमचा? 7D वर्टिकल येतो. हे सगळे जे डी आहेत एका रांगेतली. तिसऱ्यामध्ये एफ नाहीये. डोंट राईट एनिथिंग हिअर. चौथ्यापासून एफ सुरू होतो. मग 4F, 5F, 6F. तुम्ही 7F लिहू शकता, पण नका लिहू. जे दिलेलं नाहीये ते लिहायचं नाही. त्याच्यामध्ये वाढ होते, ऍडिशनल गोष्टी येतात. सो डोंट राईट इट. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे 1S to 7S, 2P to 7P आणि मग 3 ते 6 आणि 4 ते 6. तुम्हाला हे लक्षात येईल बघा. दुसऱ्यामध्ये हे नाहीये, तिसऱ्यामध्ये हे नाहीये आणि फक्त 6 पर्यंतच्या सगळ्या भरायच्या आहेत. 7 खालच्या 2 भरायच्या आहेत, एस आणि पी. आता जर आम्हाला हे खोडू द्या. मी खूप काय काय केलं इथे. समजलं आधी काय करायचं तुम्हाला? परत सांगते. 1S ची लाईन वर्टिकल पूर्ण लिहून टाकायची. एका रांगेत लिहायचे. भले तुम्ही पट्टी घ्या आणि एक लाईन आखा, तसंच लिहा. थोडं अंतर सोडा, दुसऱ्याची पट्टी घ्या. वर्टिकल लाईन मध्ये 2P, 3P उभे लिहून टाका. अंतर सोडा, तिसऱ्याची पट्टी, 3 ची पट्टी, 3D, 4D, 5D, 6D, 6 पर्यंतच लिहा, वाढवू नका. मग 4 ची पट्टी. 4 मध्ये काय येणार? एफ ब्लॉक. 4F, 5F, 6F. बाकी सगळे ऑटोमॅटिक येणार आहेत. हे तुमचं लिहून झालं. आता काय करायचं? सगळ्यात सोपं काम करायचं. बघा, ह्या सगळ्या ज्या काही या अवबव प्रिन्सिपल मध्ये आपण याला कसं शोधतोय ह्याची सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे ॲरो. ॲरो हे तर कोणी लिहिल एका रांगेमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट येते पुढे. लक्ष द्या. पहिला बाण 1S मधून जातो आणि दुसरा बाण 2S मधून जातो, मग 3S मधून जातो, 4S मधून. असे प्रत्येक बाण असे 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 त्याच्यातनं काढून टाका. पहिल्या बाणामधनं फक्त 1S जाईल, दुसऱ्या बाणामधनं 2S जाईल, तिसऱ्या बाणामधनं 2P आणि मग 3S. हे बाण असे काढून घ्या, तिरके तिरके तिरके. समजलं का? आपण जसे बाण मारतो की नाही, ते रामाच्या किंवा कृष्णाच्या सिरियलमध्ये तुम्ही बघितलं असेल, बाण मारतात, तसे बाण तिरके तिरके बाण मारायचे आहेत. समजलं? आता पुढचं सोपं काम, आता अगदी शेवटचं काम आहे जे सगळ्यात सोपं आहे. हा बाण आणि हा बाण याला जोडणारी एक लाईन काढायची. सगळ्या जोडणाऱ्या लाईन्स मध्ये ॲरो उलटे काढायचे. हे ॲरो कुठून चालले होते? अप टू लेफ्ट, बरोबर? वरून लेफ्टला चालले होते. आता हे मधले जे ॲरो आपण काढणार आहे ते कुठून येणार आहेत? मधले ॲरो लेफ्ट टू अप जाणार आहे, एक्झॅक्टली अपोजिट. कारण हे तुम्ही जॉईन केलेले बाण आहेत, असे लक्षात ठेवा. समजलं का काय करायचं? वर्टिकल 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 लिहायचं. बाण 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 मारायचे आणि सगळे बाण एकमेकांना जोडायचे आणि मग त्यांना ॲरोना पद्धतशीर मार्किंग करायचं. कसं केलंय बघा. आता लक्ष द्या. 1S मधनं इकडे हा ॲरो आला, इकडे परत दुसरा ॲरो 2S मध्ये गेला, तिकडनं इकडे आला परत 2P मध्ये, मग 3S मध्ये, तो आला परत गोइंग बॅक टू 3P, तिकडून आला 4S मध्ये आणि
अरे 4s मध्ये 4s मधून 3D मध्ये 3D मधून 4p मग 5s. हा सिक्वेन्स तुम्हाला आपोआप मिळेल, पाठ करायचा नाही. हा सिक्वेन्स अजिबात पाठ करायचा नाही. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये 4-5 वेळेला काढा आणि पुढे तुम्हाला काय लिहायचंय हे तर काढलेत ना तुम्ही, ते तुम्हाला आपोआप समजेल की सिक्वेन्स काय. आता ह्याच्यातनं आपल्याला सिक्वेन्स मिळतो. आता आपण लिहूया, तुम्ही मला सांगा 1s नंतर कोणतं आलंय? माईक ऑन करा आणि बोला. 2s. 2s नंतर काय आलंय? प्रथमेश सांगा. 2p. करेक्ट. 2p नंतर काय आहे? 3s. परफेक्ट. 3s नंतर कोण आहे? 3p. 3p आहे. 3s नंतर बाण कुठे आला? 3p मध्ये. तर 3p. 3p नंतर काय आहे बघा? 4s. बरोबर बरोबर. आता लॉजिकली काय असायला पाहिजे? 3p नंतर 3d असायला पाहिजे, पण 3p पेक्षा 4s ची एनर्जी जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा 3d ची एनर्जी जास्त आहे, म्हणून 4 हे काय 3p च्या नंतर येणारे 4s आणि मग येणारे 3d. कळलं? अरे 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 समजलं? Yes, ma'am. म्हणजे हे जे आपल्याला इथे बघून कठीण वाटत होतं ना, हे काय आहे, कसं लक्षात ठेवायचं, हे का लक्षात ठेवायचं, हे आलं ना इथे, हे लक्षात ठेवायचं नाही, हे काढायचंय. हे कसं काढायचं? असंच काढायचं, असंच काढायचं. समजलं? आता तुम्हाला हे तुमचं काही चुकणार नाही. आता तुम्हाला इलेक्ट्रॉन भरायला सांगितलं तर तुम्हाला आता समजा मी सांगितलं की एका ऍटम मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत. 10 इलेक्ट्रॉन भरा बरं. तुम्हाला आता सिक्वेन्स समजलाय, एनर्जी कशी कशी आहे. आता आपण असंच टाकून बघूया. रफ, हा आपलं रफ काम चाललंय. मला हा कलर नाही आवडला, बोर झाला, आता मला मी बदलायचा आहे. 10 इलेक्ट्रॉन 1s. एस मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात आपल्याला माहितीये? 2 झाले. आता 2p. 1s झाला. आता 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील प्रथमेश सांग? एस शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात मॅक्झिमम? 2 आणि 2 झाले 4. एकूण किती आहेत? 6. मग 2s नंतरचं पुढचं शेल कोणतं आहे? 2p. p मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स असतात? 3 शेल म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. आता समजा मी इथे लिहिलं 6, तर झाले का? 6 आणि 4 10. 1s, Yes, ma'am. 2s, 2p 6. आणखीन ह्याला डिटेलमध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो? 1s2, 2s2, 2p6. कसं लिहिणार आपण? 2px. त्याच्यामध्ये किती येणार आहे? 2 इलेक्ट्रॉन. 2py, 2 इलेक्ट्रॉन. आणि 2pz, 2 इलेक्ट्रॉन. 6 आहेत, पण 6 कसे? एक्स मध्ये 2, वाय मध्ये 2 आणि झेड मध्ये 2, असे मिळून हे 6 आहेत. बरोबर? हेच मांडण्या करतात. आता पुढे खाली जे धड्यामध्ये दिलंय ना, ते आता शॉर्टकट मध्ये तुम्हाला मी सांगते. हे तुम्ही आणखीन कसं मांडू शकता? ब्लॉक्स मध्ये. 1s चा एक ब्लॉक, 2s चा दुसरा ब्लॉक. हे ब्लॉक म्हणजे काय आहेत? ऑर्बिटल्स आहेत. आपण हे आपल्या सिस्टीमसाठी मांडतोय की आपल्याला सोप्या पद्धतीने सांगायचंय की इलेक्ट्रॉन्स कसे मांडता येतात आपल्याला. आता मी काय करेन? ह्याला नंबर देऊन टाकेन. 1s, 2s, 2p. मी ती अशी अशी चित्र नाही काढू शकत ना, पण मी माझं काम सोपं करू शकते. हा आहे 1s, हा आहे 2s, आणि आता हे आपल्याला 2px, 2py, 2pz माहिती आहे, तर मी आता हे लिहून टाकते 2p. एका शेल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्पिन क्वांटम नंबर अपोजिट डिरेक्शन मध्ये असतात. एकाची अप स्पिन असेल तर एकाची डाऊन स्पिन असेल. असे असेल तर डोकं एकमेकांना आपटेल, त्यांचं ॲरो एकमेकांना आपटतील, तर एकाचे डोकंवर एकाचे पायवर, असं करतात ते. बरोबर? म्हणजे मग आपण 1s2
हे 2 इलेक्ट्रॉन कसे दाखवणार आपण? एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला. इथे पण एकाचं डोकं वर, एकाचं डोकं खाली. तुम्हाला माहिती आहे ना, जुळे भाऊ आईच्या पोटामध्ये असतात तर ते असंच असतात. म्हणजे कमी जागेमध्ये ते चांगले फिट होतात एकमेकांना, बरोबर ना? एकाच्या पायाच्या इथे दुसऱ्याचं डोकं असतं, असं ते एकमेकांना बरोबर ऍडजस्ट करतात. आणि 2p, आता समजा ह्या इलेक्ट्रॉन ऍटम मध्ये पी शेल मध्ये एवढेच आहेत 3, 1 2 3 4 5 6 7 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाच आहे सांगा बरं जरा मला. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. नायट्रोजनचं 7. हे आपण जे काढले आता नायट्रोजनचं आहे. आता नायट्रोजनला ऑक्टेट कम्प्लीट करण्याकरता किती पाहिजे? 1 2 3 4 5. 2s शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. ऑक्टेट पूर्ण करायला किती पाहिजे? 3 पाहिजे. मग हे 3 इलेक्ट्रॉन तो कसा घेणार? इकडे एक घेईल, इकडे एक घेईल आणि इकडे एक घेईल. कसेही घेऊ शकतो, प्रत्येक याच्यामध्ये एक एक टाकू शकतो. ह्याच्यावरच पुढचा लेसन आहे, वेगवेगळ्या थिअरीज. एखादा ऍटम जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बदलतो आणि बॉन्ड बनवतो तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स कसे रिअरेंज करतो. दिस ऑल इज द मॅजिक. हे तुम्हाला पुढच्या वेळेला येत आहे. हे समजलं तुम्हाला आपण काय काय केलं? एवढ्या अशा छोट्याशा डायग्राम मधनं आपल्याला किती कन्सेप्ट समजले, isn't it? Now we have discussed Aufbau's principle of energy levels. We have understood how the energy is sequentially increasing. बरोबर, एका ऑर्बिटल मधून दुसऱ्या ऑर्बिटल मध्ये, तिसऱ्यामध्ये ती वाढत चालली आहे. ठीक आहे. द Aufbau principle is based on increasing order of energies of orbitals and Pauli's exclusion principle and Hund's rule of maximum multiplicity. एक एक गोष्ट समजून घेऊया आपण. आपल्याला इन्क्रीजिंग एनर्जी लेवल समजल्या, दे व्हेरी मच क्लिअर. Now, dependence of orbital energy on n plus L value. n is equal to 1, L is equal to 0. So, n plus L ची व्हॅल्यू आहे 1. दुसऱ्या ह्याच्यामध्ये n plus L ची व्हॅल्यू आहे 2. थर्ड ह्याच्यामध्ये 2 plus 1 is equal to 3. लोअर हायर, लोअर हायर, लोअर हायर. सी 0 असेल तर हायर, 1 असेल तर लोअर. इथे काय आहे? 1 इज लोअर, 0 इज हायर. आपण काय करतोय? वी आर थिंकिंग ऑफ दी डिपेंडन्स ऑफ ऑर्बिटल एनर्जी. एनर्जी इज इन्क्रीजिंग डाऊन दी शेल्स. 1s पेक्षा 2s ची जास्त आहे, त्याच्यापेक्षा 2p ची जास्त आहे, पेक्षा 3s ची जास्त आहे. Likewise it's increasing. As you are increasing the number, it is increasing too. ठीक आहे. Now, this is all about dependence of orbital energy. We'll slightly move ahead. The increasing order of energies of orbitals. As seen in section 4.7.4, the increasing order of energies of orbitals is decided by the n plus L value. ठीक है? Electrons in the ground state atom are filled in the atom in the orbitals in an increasing order of energy. जे आपण ऑलरेडी वरती केलंय. It shows a useful method to remember this increasing order of orbital energy. जे आपण आता केलं ते. आता बघा, Pauli's exclusion principle हे महत्वाचं आहे. जे वरती मेन्शन झालं होतं त्यात ऐका. The capacity of an orbital to accommodate electron is decided by Pauli's exclusion principle. Wolfgang Pauli recognized that no two electrons in an atom can have the same set of 4 quantum numbers. Another way to state this Pauli's exclusion principle is only 2 electrons can occupy the same orbital and they must have opposite spins. Here comes the spin quantum number. I told you, first 3 are principal, then azimuthal and then magnetic. These 3 are all right. ठीक आहे, ते वरती आपल्याला आले होते. There was no mention of spin quantum number. It came here. एका शेल मध्ये एकसारखे इलेक्ट्रॉन असतात, एक वर एक खाली. 2 maximum in one shell, subshell for that matter, and both of them will have the opposite spins, one up, one down. हेच आपण वरती काढलंय बघा, सेम काढलंय की नाही. This is nothing but Pauli's exclusion principle. Now, Pauli's exclusion principle implies that for an electron belonging to an same orbital, the spin quantum number ms
must be different since the other three quantum numbers n, l, m are same. Principal quantum number, azimuthal quantum number and magnetic quantum number are same for them. पण मग स्पिन क्वांटम नंबर वेगळा असला तर तो एकाच ऑर्बिटल मधला वर खाली असा इंडिकेट करता येतो. देर आर ओनली 2 व्हॅल्यूज दॅट ms कॅन हॅव विच आर प्लस हाफ मायनस हाफ. प्लस हाफ वरच्या बाजूला, मायनस हाफ खालच्या बाजूला. An orbital thus can accommodate only 2 electrons with opposite spins so that the fourth quantum number is different for 2 occupying electrons. These 2 electrons with opposite spins occupying the same orbital are called the electron pair. या एका शेल मधले हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, अपसाइड एरो डाउनसाइड एरो, हे कोण आहेत? इलेक्ट्रॉन पेअर आहेत जे त्या शेल मध्ये, त्या ऑर्बिटल मध्ये बसलेले आहेत. ठीक आहे. द प्रिन्सिपल इज इलस्ट्रेटेड विथ द हेलियम ॲटम He. त्याच्यामध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1s2. 1s2 एका शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक अप एक डाऊन, and the electrons are in 1s orbital. The two non-identical combinations of the 4 quantum numbers of both electrons in the helium are given below. आता हेलियमला फर्स्ट इलेक्ट्रॉन त्याचा तुम्ही घ्याल, त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे? शेल पहिली आहे म्हणून n is equal to 1, l is equal to 0, m is equal to 0 आणि स्पिन प्लस हाफ मायनस हाफ. बरोबर. हे कसे काढायचे याचं कॅल्क्युलेशन आपण मागच्या वेळेला केलं होतं, बरोबर ना? वरती दिलेलं होतं ते एल आणि एम कसे काढायचे. विल सी अगेन स्लाइडली टू रिवाइज. प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा डिसाइडेड असतो, बरोबर. इथून काढायचे ते नंबर ऑफ. बघा ॲझिम्युथल क्वांटम नंबर, बघा तुमचा जर n1 असेल तर तुमच्या सबशेल्स पण 1 असतात. ॲझिम्युथल क्वांटम नंबर कसा काढायचा? 1 आहे ना, मग l इज इक्वल टू 0 पासून सुरू करायचं. 2, l इज इक्वल टू 0, l इज इक्वल टू 1. बरोबर. आता मॅग्नेटिक क्वांटम नंबर कसे काढायचे? ठीक आहे. जर तुमचा l इज इक्वल टू 0 असेल तर ml इज इक्वल टू 0 येणार. आज आपण ml इज इक्वल टू 0, l इज इक्वल टू 1 असेल तर 1 ला -1 0 + 1 असं येणार. बरोबर. म्हणजेच काय? प्रत्येक नंबर हा 1 आहे ना, मग या 1 चे -1 0 -1 2 आहे ना, -2 -1 0 +1 +2 असे 5. एकाचे 3 होतात, दोनाचे 5 होतात आणि 7, तीनाचे 7 होतात. 3चे 7 हे कोणते? मॅग्नेटिक क्वांटम नंबर्स आहेत. 7 आहेत. ठीक आहे. हे 7 कोण आहेत? हे डी ऑर्बिटल्स आहेत. ठीक आहे. हे जे आहेत तुमचे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हे एस शेल आहे. हे जे आहेत तुमचे हे पी शेल आहेत. कुठे गेले ते? हे 3 पी शेल. आणि हे जे आहेत खाली इकडे येणारे ते कोण असतात? तुमचे डी शेल असतात. आणि सॉरी हे असतात ते एफ शेल असतात. डी शेल हे वरचे 5 वाले. म्हणजेच तुमचे प्रत्येक नंबर जो आहे तो कोणती ना कोणती तरी एक शेल इंडिकेट करतो. बरोबर. आता खाली चला, मगाशी आपण जे डिस्कस केलं तिकडे जाऊया. हा, आपल्याला इथपर्यंत गोष्ट समजली. पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल मध्ये एका शेल मध्ये अपोजिट स्पिन वाले इलेक्ट्रॉन बसू शकतात, ते एकत्र एकसारखे नसतात. आता आपल्याला हा लेसन किती मोठा आहे रे? लेट मी जस्ट चेक. आणखीन काय याच्यामध्ये? संपला. इझिली संपून जाईल पुढच्या वेळेला हा आपला. आणि मग आणखीन एक इंटरेस्टिंग पार्ट सुरू होईल. पुढचा धडा तर एकदम भारी आहे. यू विल ऑल एन्जॉय दॅट. मस्त थेअरीज आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या अशा काय बरं म्हणतात अमेझिंग गोष्टी आहेत की तुम्ही म्हणाला याची काय गरज होती शोध लावायची. बट इट्स ऑल अबाउट arrangement of information. Since an orbital can accommodate up to 2 electrons only, the capacity of a shell with the principal quantum number n to accommodate electron is given by 2n square. प्रिन्सिपल क्वांटम नंबर n, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती मावू शकतात ह्याचा फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर. हा आपल्याला होता, आपल्याला 8वीलाच हा फॉर्म्युला आला होता. तर तुमचा n इज इक्वल टू 1 असेल तर 2 इंटू 1चा स्क्वेअर. किती इलेक्ट्रॉन्स असतात सांगा बरं मला? 2.
हे कोणतं शेल आहे तुमचं? फर्स्ट शेल, बरोबर. सेकंड शेल असेल तर सांगा बरं किती येणार आहे? 2 इंटू 2चा वर्ग. किती आहे 2चा वर्ग? 4. 4 दुणे 8. सेकंड शेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती? 8, म्हणून ऑक्टेट. समजलं का? हे ड्युप्लेट आणि ऑक्टेट कुठून आलं? हे इथून आलं होतं. आतापर्यंत आपल्याला 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत अर्ध्या गोष्टी आल्या होत्या. त्याची आता तुम्हाला समजली गंगोत्री कुठे आहे? इथे. इथून पण अजून खूप गोष्टी पुढे पुढे. तुम्ही केमिस्ट्री घेऊन ग्रॅज्युएशन केलं ना, तर तुम्ही म्हणाल 11वीला आम्ही काय शिकलो, एकदम चिल्लर होतं. आणि हे पण तुम्हाला मी सांगते, हे जे तुम्ही आता 11वीला शिकताय ते बाकी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाला 8वी 9वीला होऊन गेलेले आहे. तर त्यांना हे ऑलरेडी माहिती. आपल्याला का नव्हतं? आपल्याला 8वी 9वी 10वीच फार कठीण वाटत. वेल, दॅट इज अजिबात कठीण नाही येते. आता तुम्हाला समजलं कठीण काय असतं. आता तर तुमची मजा सुरू होणार आहे. तुम्हाला अजून पुढच्या गोष्टी समजतील. पण पुढचे धडे कठीण नाहीये, पुढचे धडे चांगले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे. प्रत्येक धड्यात काहीतरी नवीन समजेल तुम्हाला. ठीक आहे. आता हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ऑर्बिटल बिलॉंगिंग टू द सेम सबशेल, orbitals of equal energy or degenerate, follow the Hund's rule of maximum multiplicity. As per this rule, pairing of electrons in the orbital belonging to the same subshell does not occur unless each orbital belonging to that subshell has got 1 electron each. म्हणजे काय? तुम्ही लोक कधी बसमध्ये बसलाय का? हो का नाही? झोपलात की काय? येस मॅम. तुम्ही बसमध्ये गेलात, सगळी बस रिकामी आहे. 5-6 जण बसमध्ये चढले. काय करतात मग बसमध्ये गेल्यावरती? 5-6 जण गेले, कोणी कोणाला ओळखत नाही किंवा ओळखतात पण. असे आपण 5-6 जण बसमध्ये एंट्री केली, पूर्ण बस रिकामी आहे. काय करतो आपण? कुठे बसतो? पुढच्या शीटावर. आणि मी इथे बसले, माझ्या मागे पण विंडो सीट आहे, पुढे पण विंडो सीट आहे. हो. मग काय करतील लोक? एकमेकांच्या चिटकून बसतील. व्हॉट विल यू प्रिफर? सगळ्यांना विंडो सीट पकडायची असेल ना. रिकामी बस आहे, प्रत्येक माणूस एका बेंचवर मस्त विंडो सीटला जाऊन बसेल. सेम प्रत्येक ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन आधी भरला जातो, मग तो उरला तर तिकडे जाऊन बसतो. जसे आपण बसमध्ये जातो, पहिल्यांदा आपण सगळे विंडो सीटवरच बसतो, मग गरज पडली तर आपण बाजूला बसतो. हो की नाही? ते पण आपण तुम्हाला कुठे उतरायचंय, कारण आपल्याला विंडो सीट पाहिजे असते. एव्हरीबडी नीड्स इट. ही जी स्टोरी इलेक्ट्रॉन्सची आहे तीच आपली आहे. ती काय आहे ते पुढच्या वेळेला बघूया आपण. वी विल स्टॉप टुडे हिअर. तुमचं दुसरं लेक्चर पण आहे, बट इट्स ऑल अबाउट हंट्स रूल अँड इट्स व्हेरी सिम्पल. यू विल अंडरस्टँड इट व्हेरी इझिली, जस्ट ॲज वी आर सेम द इलेक्ट्रॉन्स आर. ठीक आहे. पुढच्या वेळेला भेटूया. आणि हा लेसन आपला पुढच्या वेळेला संपेल अँड वी विल स्टार्ट विथ द न्यू लेसन नेक्स्ट टाइम. चलो, बाय बाय. थँक्यू रेमा मॅम. बाय बाय मुलांनो.